श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार संबंधी जाणून घेणार आहोत. हे बघा, गुरुवार म्हटलं तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी विशेष दिवस मानला जातो. खरं तर स्वामींची सेवा करण्यासाठी गुरुवारच यायला हवा असं काही नाही. रोजच आपण स्वामींच्या सेवा करायला हव्या. परंतु होतं कसं ना की रोज रोज आपल्याला वेळ नाही मिळत. आपण सांसारिक माणसं आहोत, आपल्या जबाबदाऱ्या असतात, नोकरी धंदा व्यवसाय जे काही असेल. एखादी गृहिणी म्हटली तरीही त्या गृहिणीला घरामध्ये भरपूर अशी कामं असतात आणि त्यामुळे रोज रोज काही गोष्टी करणं शक्यच होत नाही. असं नाही की मग तिची इच्छा नसते किंवा त्या व्यक्तीची इच्छा नाही सेवा करण्याची. अर्थात त्या व्यक्तीला सेवा करायला आवडतं, सेवेमध्ये रममाण व्हायला आवडतं, पण वेळेअभावी ती नाही करू शकत. कारण आपण नोकरी सोडून तर घरी बसू शकत नाही, हे आपल्या स्वामींना देखील आवडणार नाही. त्यामुळे गुरुवारचा दिवस का होईना पण आपण स्वामींच्या विशेष सेवा करायला हव्या. रोज तर आपल्याला सेवा करायचीच आहे. फूल न फुलाची पाकळी म्हणून आपल्याला रोजच नित्यसेवेमध्ये समावेश कसला करायचा, तर स्वामी चरित्र सारांशचे कमीत कमी 3 अध्याय वाचायचे. 3 अध्याय वाचायला फक्त 7 ते 10 मिनिट लागतात. नवीन व्यक्ती असेल तर, जुनी व्यक्ती जर असेल तर तिचं फक्त 7 मिनिटांमध्ये 3 अध्याय वाचून होतात. आता या व्यतिरिक्त 11 माळा जप नसेल शक्य होत तर कमीत कमी म्हणजे एखादी तरी माळ आपण जपायला हवी. आता हे झालं नित्यसेवेचं. पण गुरुवारच्या दिवशी विशेष सेवांमध्ये काय येतं तर आपण पहिले सेवा जाणून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला अजून कुठली कामं करायची असतात जेणेकरून आपल्या घरामध्ये गुरुचं जे स्थान आहे ते मजबूत होण्यासाठी मदत होईल. घरातील प्रत्येक सदस्याला गुरुचं पाठबळ मिळेल आणि तिला प्रत्येक कामामध्ये यश देखील मिळेल. आता विशेष सेवांमध्ये गुरुवारच्या दिवशी कुठल्या सेवा येतात तर सगळ्यात पहिली गोष्ट, गुरुवारच्या दिवशी का होईना आपण स्वामी चरित्र सारामृतचा एक पाठ करायलाच हवा. 1 ते 21 अध्याय वाचायला फक्त 20 मिनिट लागतात. फक्त 20 मिनिट, मोजून 20 मिनिट लागतात. अनुभवावरून सांगते, पण जर नवीन व्यक्ती असेल तर तिचा 5-10 मिनिट इकडे तिकडे होऊ शकतात. या व्यतिरिक्त 11 माळा जप, हे बघा 11 माळा जप आणि स्वामी चरित्र सारामृतचा एक पाठ, ह्या 2 सेवा झाल्या. त्यानंतर गुरुचरित्र हा परमपवित्र ग्रंथ आहे. आपण हे अनेकदा ऐकलेलं आहे, अनुभवलेलं आहे. पण गुरुचरित्र पारायण करणं काहींना शक्यच होत नाही. नियमधर्म असतात, ते पाळणं शक्य होत नाही, म्हणून त्यांच्याकडनं ती सेवा करणं राहून जातं. पण त्यांना त्या सेवेचं फळ हवं असेल तर कमीत कमी गुरुवारी आपल्या नित्यसेवेमध्ये जी गुरुचरित्र अवतारणिका दिलेली आहे ना, ती तरी कमीत कमी एकदा वाचावी. ती वाचायला फक्त 5 मिनिट लागतात. या व्यतिरिक्त गुरुचरित्रातील 9वा अध्याय, 14वा अध्याय आणि 18वा अध्याय. आता हे 14वा आणि 18वा जो अध्याय आहे ना, तो रोजच वाचायला आपण सांगितलेला आहे. त्याचे खूप चमत्कारिक असे लाभ आपल्या आयुष्यामध्ये घडून येत असतात. पण जर तुम्हाला तेही शक्य होत नसेल तर कमीत कमी गुरुवारी गुरुचरित्रातील 9वा अध्याय, 14वा अध्याय आणि 18वा अध्याय, हे 3 अध्यायांचं आपल्याला वाचन पठण करायचं आहे. अगदी छोटासा ग्रंथ मिळतो, तो अगदी छोटे छोटे आहे, त्याची सेपरेट पुस्तकं मिळतात. ते सेपरेट जे पुस्तक आहे ना ते घेऊन यायचं आहे. रोज रोज तो आपला ग्रंथ काढायचा नाही. आता या व्यतिरिक्त आपण अजून काय करू शकतो, जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत एक पाठ करणं शक्य होत नसेल तर स्वामी चरित्र अवतारणिका दिलेली आहे ती वाचली तरीही चालेल. पण हे कोणासाठी, ज्यांना खरंच अजिबातच वेळ नाही. पण ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी पूर्ण एक पाठ करण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला रोज रोज करता येत नाही ना. मग कमीत कमी गुरुवार तरी आपण ह्या सेवा करायलाच हव्या. या व्यतिरिक्त गुरुवार म्हटलं तर भगवान विष्णूंना समर्पित, त्यामुळे ह्या गुरुवारी जर आपण भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सेवा केली तरीही माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. कारण महालक्ष्मीचे गुरुवार आपण म्हणजे केलेले होते, तर गुरुवारी माता लक्ष्मीची सेवा केली तरीही आपल्याला त्याचं अनन्यसाधारण असं फळ आपल्या आयुष्यात मिळत असतं. मग गुरुवारी आपण कुठली सेवा करू शकतो तर कुंकुमार्चन करू शकतो, व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकतो. हे बघा, विष्णू भगवानांचं आपल्याला विष्णू सहस्त्रनाम देखील आपण गुरुवारच्या दिवशी म्हणू शकतो. ह्या झाल्या विशेष गुरुवारच्या सेवा. यापैकी तुम्हाला जेवढं करणं शक्य आहे तेवढा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. आता इतर आपल्याला गुरुवारच्या दिवशी कुठली कामं करावी लागतात जेणेकरून आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होईल, तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे, आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची असते. हळद आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच गुरुग्रह मजबूत झाला ना की आपल्या आयुष्यामध्ये अपयश हे फार कमी येतं. आता अपयश येतच नाही असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण प्रत्येकाला यशाला अपयशाला सामोरं जावं लागतं. पण अपयशातूनही यशाचा मार्ग कुणाला मिळतो, ज्याच्या पाठीवर गुरुचा हात असतो, ज्याच्या डोक्यावर गुरूंचा आशीर्वाद असतो. त्यामुळे गुरुबळ मिळणं खूप गरजेचं आहे. तर अंघोळीच्या पाण्यात आपल्याला हळद टाकायची आहे. त्यानंतर घरामध्ये गोमूत्र आणि हळद हे सगळीकडे शिंपडायचं आहे. आता गुरुवारी जास्त आपण साफसफाई करत नाही, फरशी देखील बरेच जण पुसत नाही, पण आपल्याला गोमूत्र आणि हळद एकत्र करून घरामध्ये मात्र शिंपडायचं आहे. या व्यतिरिक्त आपला मुख्य दरवाजा आहे, तिथे उंबरठा आहे, त्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून झाल्यानंतर मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे.
असंच स्वस्तिक आपण तुळशी मातेजवळ देखील काढू शकतो. त्यासोबतच तुळशीला दर गुरुवारी थोडंसं दूध अर्पण करायचं असतं. थोडंसं म्हणजे किती, आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याच्याही अर्धा इतकं थोडंसं आपल्याला दूध अर्पण करायचं आहे. आणि पाणी तर आपण तुळशीला देतच असतो. या व्यतिरिक्त चिमूटभर हळद देखील तुळशीला आपल्याला अर्पण करायची आहे. आता तुळस म्हटलं तर म्हणजे कृष्णाला अतिशय प्रिय, विष्णू भगवानांना अतिशय प्रिय, आणि अशा तुळशीला जर आपण चिमूटभर हळद, जी विष्णू भगवानांनाही प्रिय आहे, अशी तुळशीला अर्पण केली तर माता लक्ष्मी, तुळशी माता, त्यासोबतच विष्णू भगवानांची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्यामुळे आर्थिक समस्या आहे त्यात देखील दूर होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. अशा पद्धतीने तुळशीजवळ देखील आपण हे छोटे छोटे उपाय करू शकतो. स्वामी भक्त हो, ह्या झाल्या छोट्या छोट्या टिप्स ज्या आपण वास्तू टिप्स म्हणून फॉलो करू शकतो. त्याने देखील आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी सकारात्मक घडण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. या व्यतिरिक्त आपण अजून काय करू शकतो तर हे बघा, रोज तर आपण घरीच सेवा करतो, पण जर तुमच्या घराजवळ किंवा थोडंसं अंतरावर स्वामींचा केंद्र, स्वामींचा मठ असेल, दत्त महाराजांचं मंदिर असेल तर आवर्जून तुम्ही त्या ठिकाणी जात जा. हे बघा, कसं असतं ना, रोज आपण घरात सेवा करतो, स्वामी इथेही असतात, किंवा आपण आपल्यासमोर फोटो आणि मूर्ती नसेल, आपण मनात फक्त डोळे मिटले आणि स्वामींची आठवण काढली तरी स्वामी आपल्यासमोर येऊन उभे राहतात. पण कधी कधी त्या स्वामींसाठी आपण एक हाक दिली तर स्वामी आपल्यासाठी येऊन राहतात ना आपल्यासाठी. मग कधीतरी आपण थोडासा वेळ काढून स्वामींच्या दरबारापर्यंत जावं, कारण घरामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता दोनही नांदत असतात. पण मंदिर किंवा जे मठ आहे ना, तिथे काय असतं, तिथे फक्त चांगले विचार घेऊन येणारे लोकच असतात. जे कोणी वाईट विचार घेऊन येतात, त्यांचे जे वाईट विचार आहे ते त्याच ठिकाणी म्हणजे तिथल्या गेटवरच संपून जातात. त्यामुळे तिथलं वातावरण हे अतिशय पवित्र असतं, घरापेक्षाही जास्त. आणि त्यामुळे आपण दर गुरुवारी दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या मठामध्ये, केंद्रामध्ये जायला हवं. आता या व्यतिरिक्त अजून काय करू शकतो, गुरुग्रह मजबूत होण्यासाठी किंवा स्वामींची कृपा आपल्यावर होण्यासाठी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं आपण दान करू शकतो. पिवळ्या रंगाचे वस्त्र दर गुरुवारी आपण परिधान करू शकतो. त्याने देखील गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत होत असते. कपाळाला हळदीचा टिळा, गुरुवारच्या दिवशी कपाळाला हळदीचा टिळा आवर्जून लावायचा आहे. आता महिला ज्या आहे हळदी कुंकू लावतच असतात, पण पुरुषांनी देखील कपाळाला हळदीचा टिळा आवर्जून लावायचा आहे. विद्यार्थी जे आहे ना, त्या विद्यार्थ्यांच्या कपाळी देखील हळदीचा टिपका लावून आपल्याला शाळेत पाठवायचा आहे. छोटी बाळ असतील तर थोडी काळजी घेऊन आपल्याला तशा पद्धतीचा हळदीचा टिपका त्यांना देखील लावायचा आहे. अशा पद्धतीने आपण छोटे छोटे उपाय करू शकतो, जेणेकरून आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य देखील चांगलं राहायला मदत मिळत असते. या व्यतिरिक्त गुरुवारच्या दिवशी आपल्याला केळीच्या झाडाची तसेच औदुंबर वृक्षाची देखील सेवा करायची आहे. पिंपळाच्या वृक्षाची देखील आपण सेवा करू शकतो. हे काही वृक्ष जे आहे ना, त्यांच्यामध्ये साक्षात देवदेवतांचा वास असतो. त्यामुळे अशा झाडांची पूजा जर आपण केली तर आपला गुरुग्रह मजबूत होतो, सगळ्या देवदेवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. जर केळीचं झाड तुमच्या अंगणामध्ये लावणं शक्य होत असेल तर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये आवर्जून लावा. तिथे तुपाचा दिवा लावायचा दर गुरुवारी, हळद अर्पण करायची. अशा पद्धतीने केळीच्या झाडाची जर आपण पूजा केली तर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान दोघांचीही कृपा आपल्यावर होण्यास मदत होत असते. तसंच औदुंबर वृक्ष, आता तुम्ही समजा केंद्रात गेले किंवा मठात गेले तर तिथे महाराजांपर्यंत जाण्याच्या अगोदर आपल्याला औदुंबर लागत असतं, आणि औदुंबराचं दर्शन घेतल्याशिवाय जर आपण महाराजांपर्यंत गेलो ना तर महाराज आपला नमस्कार कधीही स्वीकार करत नाही. त्यामुळे आपण जर केंद्रात गेलात तर तिथे आपल्याकडनं आपोआपच औदुंबर वृक्षाची सेवा होणार आहे. तिथे प्रदक्षिणा घालायच्या आहे. तर बरेच जण एक प्रदक्षिणा घालतात आणि मोकळे होतात, पण कमीत कमी 3 प्रदक्षिणा आपल्याला त्या ठिकाणी घालायच्याच असतात. जास्तीत जास्त तुम्ही कितीही घालू शकतात, पण कमीत कमी 3, एकावर लगेच तुम्ही संपवू नका. कमीत कमी 3 प्रदक्षिणा घालायला तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही. त्यामुळे औदुंबर वृक्षाची देखील पूजा करायची आहे. तसंच पिंपळाच्या झाडाचं आहे. पिंपळामध्ये देखील सगळ्या देवदेवतांचा वास असतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाला आपण जल अर्पण केलं, पिंपळाकडे जर आपण प्रार्थना केली माझ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्या अशी, तर नक्कीच आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा पिंपळ वृक्ष आपली मदत करत असतो. तर स्वामी भक्त हो, गुरुवारच्या दिवशी ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात. या व्यतिरिक्त एखाद्या गुरुवारी पिवळ्या रंगाचा प्रसाद स्वामींसाठी बनवून बघा. स्वामी आपल्या आवडीनिवडी जपत असतात, तसंच आपणही त्यांच्या आवडीनिवडी जपाव्या एवढंच या ठिकाणी सांगणं आहे. या व्यतिरिक्त आपण आता बघा, आपल्या देवघरामधले जे देव असतात ना ते पंचधातूचे असतात. कधी कधी वातावरणामुळे किंवा काही दिवस झाल्यानंतर ते थोडेसे म्हणजे त्याचा रंगामध्ये फरक पडतो. मग आपण त्यासाठी काहीतरी वापरतो आणि असे देव छान स्वच्छ करतो. पण ते स्वच्छ करण्यासाठी गुरुवारचा दिवस कधीही निवडू नये. त्यासाठी आपण नेहमी अमावस्या किंवा एकादशीचा दिवस निवडावा, हे लक्षात घ्या. पण गुरुवारच्या दिवशी आपल्याला सगळ्या मूर्तींना हळद लावायची आहे. हळदीचं लेपन जसं आपण उंबरठ्यावर करतो ना, तसंच हळदीचं लेपन आपल्याला देवदेवतांच्या मूर्तीवर करायचं आहे. ते हळदीचं लेपन करून झाल्यानंतर पाण्याने पुन्हा मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर जे अभिषेक आपण करणार आहोत तो अभिषेक आपण करून घ्यायचा. अभिषेकमध्ये पौमाण सुक्तम, पुरुष सुक्तम या व्यतिरिक्त तारक मंत्र म्हणू शकतात. त्यासोबतच श्री स्वामी समर्थ हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. तर स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने गुरुवारच्या दिवशी का होईना आपल्याला अभिषेक घालायचा आहे.
अभिषेक घालण्यासाठी तुम्ही पाण्याचा दुधाचा वापर करू शकतात किंवा पंचामृताचा देखील वापर करू शकता। तर अशा पद्धतीने आपण गुरुवारचा दिवस जर घालवला तर नक्कीच आपल्यावर गुरुची कृपा होणार आहे। गुरुचं पाठबळ फक्त जी सेवा करेल त्या व्यक्तीलाच नव्हे तर तिच्या घरातील सगळ्या सदस्यांना मिळणार आहे, ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। तर स्वामी भक्त हो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला काही शंका असतील ती जरूर विचारा। पुन्हा भेटूया नवीन आपला व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।